अरे बापरे, पोलीसची कार आणि मी. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला ग्रेट पार्क तर माहितीच आहे. माझे 2-3 व्हिडिओ ग्रेट पार्कमधले आहेत. तर आता आपण तिकडे आलो आहे. तिकडे असं स्पेशल इव्हेंट आहे पोलीस आणि फायर फायटर्सचा. तर ते काय काय दाखवणार आहे, काय काय आहे. तर चला, आपल्याला मागे दिसतंय. तर चला तुम्हाला अजून चांगलं दाखवतो. तर ही माझी मैत्रीण आहे स्वरा. तर तिच्याबरोबर मी आज आलो आहे. तर चला, आता तुम्हाला काय काय आम्ही केलं ते तुम्हाला आता दाखवतो. तर जेव्हा आम्ही एंटर केल्यामध्ये तेव्हा वेगवेगळ्या अर्वाईन डिपार्टमेंट्समधले वेगवेगळे टेबल्स ठेवले होते. तर ते आम्हाला असे स्टिकर्स, गिफ्ट्स, कॅन्डीज, लॉलीपॉप आणि अजून वेगवेगळे गिफ्ट्स ते देत होते. तर त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर फोटो काढायला पण दिलं. इथे स्पिन द व्हील आहे. तर इथे मुलांना मज्जा यायसाठी त्यांनी असे स्पिन द व्हील केलं होतं, म्हणजे मुलांना फन वाटतं. तर ते इकडे आपल्याला स्पिन द व्हीलमध्ये जे मिळेल ते आपल्याला गिफ्ट घेतात आणि त्याच्याबरोबर पिशवीमध्ये लॉलीपॉप वगैरे पण असतात. तर आपल्याला असं माहिती ऑनलाईन समजा पोलिसांची काही पाहिजे असतील तर त्यांनी असे कार्ड्स आणि माहिती त्या कार्डवर दिलेली होती. इथे ते फायर फायटर्सच्या टोप्या देत होते आणि मग त्यांचे तिकडे शूट्स आणि कॅप वगैरे पण ठेवले होते, म्हणजे आपल्याला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे आहे पोलीसच्या सूटनी, ते पण आहेत. आणि इकडे ते स्टिकर्स देत होते, पेन्सिल्स ठेवलेल्या होत्या आपल्याला घ्यायसाठी. आणि इकडे असा एक गेम होता, त्याच्यामध्ये ती अशी पिशवी टाकायची त्या होलमध्ये. तर मुलांना जे बेबीज असतात त्यांना ना अशी एक स्पेशल सीट्स असतात कारमध्ये बसायसाठी, आणि मुलांना पण सीट बेल्ट घालायला लागतो, सीट बेल्ट कंपल्सरी असतात. तर त्यांनी तिकडे त्यांची माहिती दिली आणि स्टिकर्स दिले. सीट बेल्ट घातले नाही तर ते आपल्याला फाईन भरायला लागतो. आणि ते काही कार्ड्स होते. तर इथे ती सांगत होती की तुम्ही कुठे स्विमिंगला गेले तर तुम्ही मोठ्या माणसांबरोबर स्विमिंग करायची, म्हणजे मोठे माणसं तुम्हाला बघत असतील पुढून. ते त्यांचे सगळे फायर फायटर्सच्या गाड्या ठेवल्या होत्या. मी त्यांना काही माहिती विचारली पण त्यांनी सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. Those things over there, have you ever heard of what's called the jaws of life? That's what I used to cut cars open with in case they have to pull somebody out of a car. And then if somebody's sick, that's what all of this stuff is for. Yep, and then if we have to go down a cliff or rappel off a building, that's what the rope is for. Does that answer everything for you? Okay, good. तर आम्हाला फायर फायटर्सच्या गाड्यांमध्ये पण सोडलं होतं, म्हणजे तो मला असं इन्फॉर्मेशन मिळेल काय काय आहे, काय काय नाही आहे. मध्ये जे जे इक्विपमेंट असतात ते आपण बघू शकतो. तर इथे हा जो ट्रक तुम्हाला दिसतोय हा वाईल्ड रेस्क्यू ट्रक आहे. आणि हा पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये एकच असा ट्रक आहे. तर तो हाच आहे. आणि ते आम्हाला माहिती देत होते की समजा कोणी टनलमध्ये खाली रोडच्या खाली अडकलं असेल तर याच्यामध्ये असे या ट्रकमध्ये स्पेशल इक्विपमेंट्स असतात, तिकडे ते काढू शकतात, रेस्क्यू करू शकतात लोकांना. तर हा एकदम स्पेशलवाला ट्रक आहे पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये. तर ते सगळे आम्हाला एक्सप्लेन करताय कोणता इक्विपमेंट कुठे आहे आणि काय ते काम करतो. तर पोलिसांचा एक असा मित्र तर पाहिजे ना, असं म्हणून इकडे त्यांनी असं डॉग ठेवलेलं आहे. हे डॉग जे असतात ना ते त्यांची खूप चांगली ट्रेनिंग असते, खूप हुशार पण असतात. त्यांना सांगितलं की त्या चोराला घेऊन ये तर ते चोराला पकडून ठेवतात, ते पळतात, पकडून ठेवतात आणि जोपर्यंत पोलीस नाही येत तोपर्यंत धरूनच ठेवतात. तर आम्ही ना इथे पोलिसांची कार बघितली. त्यांनी आम्हाला मध्ये जायला अलाउड केलं होतं सगळ्यांना. तर त्यांचं असं इकडे कम्प्युटर असतो, म्हणजे काही माहिती असेल तर ती त्यांना पटकन मिळते. ड्रायव्हरच्या साईडला जो माणूस बसलेला असतो त्याला पटकन मिळते. तर असं आहे.
कोणत्या चोरांनी असं काही चुकी केली, सिग्नल तोडला वगैरे, तर त्यांचे जे कम्प्युटर असतं त्याच्यावर त्यांची सगळी जी माहिती आहे त्याची कार नंबर, गाडीचा नंबर प्लेट, ते सगळं वगैरे दिसतं आणि मग ते बरं पकडायला खूप इझी होऊन जातं. ते जे पोलीस आहे त्यांनी ते असे मोठे मोठे घोड्यांवर जात होते. त्यांनी आम्हाला घोडे दाखवायला आणले होते आणि हे पोलीस बाईकवर मी बसलो होतो, त्यांनी अलाव केलं होतं. तर मग आम्ही फोटो काढले आणि खूप मोठी होती. तिथे त्यांनी वायरलेसचे इक्विपमेंट ठेवलेले आहे त्यांचे, आणि त्यांचे असा ड्रोन पण होता. तो असा लक्ष ठेवत होता खाली कोणी काही करतोय की नाही. पोलिसांचं शिल्ड होतं, जॅकेट होतं, टोपी होती आणि आपण दरवाजाला उघडायला असं ठोकतो ना ते पण होतं. पण ते मी उचलायला गेलो तर मला उचलता नव्हतं आलं कारण ते जड होतं. तर मी मला आजचं सगळं इव्हेंटचं काय होतं ते तुम्हाला आज दाखवलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. असंच राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा. तुम्हाला की कमेंट, सजेशन आणि अजून काही असेल तर मला इंस्टाग्राम पेजवर आणि फेसबुक पेजवर नक्की द्या. बाय, धन्यवाद.